हडपसर विधानसभा मतदारसंघात शरद पवार आणि अजित पवार असा जो इंटरेस्टिंग सामना आहे तो होणार आहे। ज्यावेळेस शिंदेगड फुटला त्यावेळेस विधानसभेच्या पायऱ्यावर तुम्हीच म्हटले खोके खोके खोके, मग तुम्हाला असं काय अडचण आली की तुम्ही दादांसोबत गेलात? आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांवर आमदार आहेत चिकनपे पाटील, त्यांना 5 वर्ष लोकांनी बघितलं, काळा गोरा बघितलं नाही। मंचाला निवडून जर दिलं तर आम्ही पूर्णपणे 100% काम करू। माझा एक प्रश्न असा आहे मला तर तुतारीसाठी म्हणजे शरद पवार साहेबांच्या गटासाठी की जो उमेदवार त्यांनी दिलाय उमेदवाराचं मतदान इथं आहे का हडपसर विधानसभेमध्ये? 70 कोटीचा घोटाळा केल्याला म्हटल्यानंतर तिसऱ्या दिवशी अजितदादा पवार हे गद्दार झाले। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमत व्हिडिओ मध्ये। मी किरण शिंदे। मी आज आलोय पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघात आणि या ठिकाणी नेमकी हवा कोणाची आहे हे आपण जाणून घेणार आहोत। खरं तर हडपसर विधानसभा मतदारसंघात शरद पवार आणि अजित पवार असा जो इंटरेस्टिंग सामना आहे तो होणार आहे। शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत जगताप यांच्या विरोधात अजित पवार गटाचे चेतन तुपे यांच्यात लढत होणार आहे आणि याशिवाय राज ठाकरेच्या मनसेचे साईनाथ बाबर हे देखील रिंगणात आहेत। तर माझ्यासोबत महायुती, महाविकास आघाडी आणि मनसेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत। आपण त्यांच्याशी थेट बोलणार आहोत आणि या मतदारसंघात नेमकी हवा कुणाची हे आपण जाणून घेणार आहोत। सुरुवात करूयात मनसेकडून। काय सांगाल, आज राज ठाकरेची सभा देखील होणार आहे तुमच्या मतदारसंघात? आज सन्माननीय राजसाहेब ठाकरेंची आज हडपसर मतदारसंघामध्ये सभा आहे। खरं पाहिलं तर हडपसरमध्ये वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये 10 ते 15 वर्षामध्ये बऱ्यापैकी आज या ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी यांचंच सरकार, परंतु तरी सुद्धा हडपसर मधले प्रश्न जैसे तैसेचे। का मागच्या 5 वर्षात चेतन तुपे आमदार आहेत अजित पवार गटाचे, काही विकास झाला नाही? 100% नाही। बरं, कारण का 5 वर्षापूर्वी मेट्रोचा DPR मंजूर झालाय। ओके, त्याच्यावर आज कुठलंय अख्ख्या 5 वर्षामध्ये कुठेही त्याच्यावरती काम नाही आलेलं। आज हडपसर मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त गुन्हेगारी हडपसर मतदारसंघामध्ये कोयता गँग असेल, बाकीचे असेल, आता मध्यंतरी एक मर्डर झालेला, सगळ्या गोष्टी तरी सुद्धा कुठलीही प्रशासकीय आमदारांना मागील 5 वर्षात काहीच कामं केलं नाही असं म्हणायचं तुम्हाला? राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आपण त्यांच्याकडनं या प्रश्नाची उत्तर घेऊयात। काय सांगाल या ठिकाणी कोण घड्याळचे? काय सांगाल? मोठा आरोप आहे, चेतन तुपे आमदार आहेत मात्र 5 वर्षात काहीच विकास कामे झाले नाहीत, उलट गुन्हेगारी वाढली असा त्यांचा आरोप आहे। कोण म्हणतो विकास झाला नाही? आमच्या भागामध्ये ऑक्सिजन पार्क सारखं काळेपडळ भागामध्ये सगळ्यांना पाहायला मिळत असेल। त्याच्यानंतर खाली आपल्या मेट्रोचं स्वारगेट ते मगरपट्टा आणि मगरपट्टा ते खराडी मंजूर झालं ना, ते दादांच्या ह्याच्यामध्ये चेतन पाटलांनीच केलं ते। बरोबर, गुन्हेगारी वाढली असा देखील आरोप करतायत ते। आता दादांनी काळेपडळ भागासाठी एक नवीन पोलीस स्टेशन आणले, गुन्हेगारी वाढली आहे त्यांच्या निदर्शनात आलं, पण त्यांनी ती म्हणजे त्यांनी त्यांच्या ज्यावेळेस हे निदर्शनात आलं की बाबा इथे गुन्हेगारी वाढतीये तर त्यांनी काळेपडळ पोलीस स्टेशन आणि फुरसुंगी पोलीस स्टेशन हे 2 पोलीस स्टेशन मंजूर करून आज ते तिथे उभारणी झालेली आहे। तिथे नवीन स्टाफ सगळं उद्घाटन करून स्टाफ तिथे आहे आणि आज हडपसर, आम्ही महिला आहे, आम्हाला माहिती आहे आज हडपसर सारख्या ठिकाणी आम्हाला कुठेही जाणवत नाही की आम्ही सेफ नाही। काय सांगाल? खरं तर यांनी आता जे काही मुद्दे मांडले ते आहेत खरे, तुम्हाला काय वाटतं काम झाले? हो, गेल्या 5 वर्षामध्ये आणि त्याच्यापेक्षा 5 वर्षामध्ये अनेक कामं, विकास कामं या भागामध्ये झालेली आहेत। ओके, ज्यावेळी 14 ते 19 योगेश अण्णा टिळेकर आमदार होते त्यावेळी इथले अंडरपास असतील, मांजरीचे फ्लायओव्हर असेल, अशी महत्वाची कामं त्यावेळी झाली। आता त्याच्यानंतर DPR मंजूर झाल्यानंतर त्याला प्रशासकीय मान्यता घेऊन ते काम चालू करण्याचा जो अध्यादेश आहे तो आता इथून पुढे चालू होईल आणि जो स्वारगेट ते हडपसर आणि हडपसर ते खराडी असा जो काम होईल ते काम मंजूर झालेलं आहे मेट्रोचं, त्यामुळे ते काम आहे। परत आता हडपसर, आता यांनी गुन्हेगारीचा विषय सांगितला, गुन्हेगारीच्या विषयामध्ये हडपसर भाग तसा मोठा आहे, परंतु आता आमदारांनी पाठीमागे लागून चेतन तुपे पाटलांनी या ठिकाणी 2 पोलीस स्टेशन नवीन करून घेतलीत। आता ओके, 2 पोलीस स्टेशन नवीन करून घेतलेत, तुमचे सर्वच मुद्दे खोडून काढले की त्यांनी? विकास कामं झाली, 2 पोलीस स्टेशन आली, सगळं साफ खोटं आहे। काळेपडळ मध्ये जी पोलीस चौकी त्यांनी निर्माण केली ते म्हणतात ती पोलीस स्टेशन कुठे आहे त्यांना विचारा एकदा। काय कुठे आहे पोलीस स्टेशन? कुठे आहे ते महम्मदवाडीच्या तिथं पोलीस स्टेशन आहेत, सन्माननीय अध्यक्षांना माहित नाही, त्याचं उद्घाटन झालंय आणि ते काळेपडळ पोलीस स्टेशन म्हणून आहे। आणि परंतु ते काळेपडळ मध्ये नाही, त्या भागामध्ये ऐका ना 1 मिनिट, असं माझं त्यांच्या मुद्द्यालय आहे की जेव्हा चंदननगर पोलीस स्टेशनच्या चंदननगर गावात असावं किंवा जे पोलीस स्टेशनची नाव आहेत त्या, पण त्याचा भाग जो आहे
त्यांनी प्रशासन चालवण्यासाठी एक कुठला तरी ठिकाण निवडून त्या तिथनं प्रशासन चालतं. पोलीस स्टेशन आहे पण यानं गुन्हेगारी कमी झाली, कारण मागील काही दिवसात सातत्यानं कोयता गँगचा मुद्दा जो आहे तो ऐरणीवर येतोय. कोयता घेऊन लोक हैदोस घालताना दिसत आहेत. तुमच्या हडपसर पोलीस स्टेशनवर कोयत्याच्या विरोधात नागरिकांनी मोर्चा काढला होता. तर त्यासाठी रात्री महिलांसाठी एक महिला सुरक्षा म्हणून पोलीस सुरक्षा पण ठेवलेली आहे. आणि हा प्रश्न पहिला आमचा चेतनदादा तुपे पाटलांनी विधिमंडळात पण मांडलेला आहे. तेव्हापासून रात्री कधीही फोन करा, ऐन वेळेला महिलांसाठी पोलीस घरी सोडायला येतातच. आपल्याकडे तुतारीचे कार्यकर्ते आहेत, त्यांचं म्हणणं काय या संपूर्ण प्रश्नावर हे देखील जाणून घेऊयात. काय सांगाल? अनेक प्रश्नांची त्यांनी यादी वाचली, इतके विकास कामं झाले असं सांगितलंय, कोयता गँगचा देखील बिमोड केला असं देखील सांगितलंय, पण असं झालं का प्रत्यक्षात? बिलकुल नाही. पोलिसांवरती सुद्धा हल्ले झालेले आहेत. आमच्या रामटेकडीमध्ये गेल्या 2 महिन्याच्या अगोदर पोलिसावरती कोयत्यांनी वार झालेला आहे आणि पोलीस ICU मध्ये होता, त्याच्यावरती टीचर्स घालावं लागले, अशी परिस्थिती इथं आहे. हडपसरमध्ये असं वातावरण एकदम चांगलं सुजलाम सुफलाम आहे असं नाहीये बिलकुल. या ठिकाणी रामटेकडी परिसरामध्ये एवढी गुन्हेगारी आहे, लहान लहान मुलीवरती अत्याचार होत आहेत, अशा घटना वारंवार या परिसरात चालू आहेत. याच्यावरती सरकारचं प्रशासनाचं बिलकुल लक्ष नाही. आताच म्हणला महिला सुरक्षित आहेत, तुमच्या समोरच सांगतात की या ठिकाणी वारंवार अशा घटना होत आहेत. नाही, घटना झाल्या तरी कसं आहे की एरिया हा मोठा आहे हडपसरचा. आता बदलापूरला घटना झाली, ती म्हणजे असं नाही की हडपसर मध्येच ती घटना घडतीये, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी त्या घटना आहेत. त्याच्यावरती आमदार साहेबांनी कडक बंदोबस्त केलेला आहे. जे म्हणले की कोयता गँगनी वार केला, तर त्यांनी जे वार केला तिथे दिंड काढण्यात आली. काय म्हणलं तुमचं सरकार अपयश आहे. त्याच्यामुळे सरकार अपयशी कशामुळे वाटतं? त्याच्यामुळे की यांची जी काय आपली महाराष्ट्रामध्ये आता ताईंनी सांगितलं की बदलापूरमध्ये घटना घडते, हडपसरमध्ये घडते, महाराष्ट्रामध्ये घडते, याचा अर्थ गृहमंत्री खातच कुठेतरी अपयश आहे. गृहमंत्र्यांना सुरक्षा द्यावी लागते. गृहमंत्र्यांना सुरक्षा द्यावी लागते असं म्हणतायत ते. बाबा काय वाटतं तुम्हाला? आता जर हडपसरचा विषय जर काढला तर चेतन पाटलांची 5 वर्षात चांगली काम आहेत. योगेश अण्णा झाले, परंतु ते आधी शरद पवारांकडे होते, पण शरद पवारांना सोडून ते अजित पवारकडे गेले. ती एक नाराजी आहे, त्याचा काही फटका बसेल असं वाटतं तुम्हाला? नाही, अजिबात काही बसणार. काहीच बसणार. यामध्ये महायुती म्हणून आम्ही इलेक्शन लढतोय. बरं, त्यामुळे महायुतीची आमची सगळी टीम एकत्र खूप चांगल्या प्रकारे काम करते ग्राउंड लेवलला. त्यामुळे त्याचा नक्कीच फायदा आता विद्यमान आमदारांना होणार आहे आणि विद्यमान आमदारांची कामं चांगल्या प्रकारे या भागामध्ये झालेली आहेत. शरद पवारांची साथ सोडली, त्याचा काही फटका बसेल असं वाटतं तुम्हाला? या गोष्टीवरच बोलायचं आहे. गेल्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांच्या वडिलोपार्जित हे खासदारकी ह्या परिसरात होती, त्यांनाच ती आमदारकी सुद्धा मिळाली, परंतु त्याचा उपयोग त्यांनी जनतेसाठी केलेला नाही असं माझं आरोप आहे. या ठिकाणी मी आवर्जून सांगू शकतो की उत्कृष्ट संसदपटू म्हणून नुसते बॅनरबाजी, नुसते प्रसिद्धी करण्यापेक्षा मला त्यांनी असं एखादं उदाहरण द्यावं की डोळ्यात देखील दिसलं पाहिजे की ते एक या ठिकाणच्या परिसराचं काहीतरी नावलौकिक होईल किंवा हे काम झालंय असं त्यांनी मला दाखवावं. सांगतील का असं एखादं उदाहरण सांगतील की चेतन तुपेंनी या 5 वर्षात केलंय आणि जे लोकांच्या मनात बसलंय? विठ्ठल तुपे नाट्यगृह आहे. बरं, जे नाट्यगृह आपण बघताय पुणे महानगरपालिका असेल तर आदरणीय चेतन तुपेंच्या माध्यमातून ते नाट्यगृह उभं राहिले आणि महाराष्ट्रातलं ते नाट्यगृह सगळ्यात 1 नंबरचं नाट्यगृह म्हणून महाराष्ट्रात आहे. बरं बरं, काय म्हटलं? बोला काय म्हटलं? नाट्यगृह गुन्हेगारी वाढली, स्वतः पाटलांनी मंत्रालयात कबूल केलेलं आहे. हडपसर विधान त्यांच्या एरियात गुन्हेगारी वाढली, स्वतः पाटलांनी कबूल केलेलं आहे. मंत्रालयात त्यांनी स्वतः बोललेलं आहे हडपसरमध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे, स्वतः पाटलांनी कबूल केलेलं आहे. आपल्यासोबत घड्याळाचे प्रतिनिधी आपण त्यांच्याशी बोलूयात. आज गुन्हेगारी वाढली हे चेतन तुपेंनी सभागृहात मान्य केलं असं यांचा आरोप आहे. नाही, चेतन पाटलांनी त्या ठिकाणी लक्षवेधी मांडली आणि ही गुन्हेगारी रोखण्यासाठी त्यांनी माननीय आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी बंदोबस्त केला. दुसरं मला या ठिकाणी एक मुद्दा असा मांडायचा आहे, जे आमचे मित्र आमच्याला सोडून तुतारीकडे गेले त्यांना एक विचारायचंय, म्हणजे जे नगरसेवक असतील, कधीतरी चेतन पाटलांनी त्यांना अविश्वास दाखवून किंवा त्यांना विश्वासात न घेता कुठलं त्यांच्या भागामध्ये, त्यांच्या प्रभागामध्ये निधी टाकलाय का? सगळ्यांना सोबत घेऊन. बरं, काय म्हणाल तुम्हाला? मला याबद्दल पण बोलायचं आहे की हा आमदार हा पूर्ण प्रभागाचा नसून, एकट्या प्रभागापुरते लिमिटेड नसून तो पूर्ण मतदारसंघाचा असतो, तर त्यांनी काम त्या पद्धतीनं केलं पाहिजे. तसं काम झालेलं नाही आणि यासाठी ते स्वतः निष्क्रिय आहेत असं मी म्हणतो. निष्क्रिय आहेत. आपण थेट मनसेकडे जाऊयात, त्यांच्या नेमक्या काय प्रक्रिया आहेत ते प्रतिक्रिया जाणून घेऊयात.
तुम्ही काय सांगाल? साईनाथ बाबर खरं तर कोंडव्यातले आहेत. मध्यंतरी राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा काढला होता. तुमच्या या मतदारसंघात मुस्लिमांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे, तर त्याचा फटका तुम्हाला बसला असं वाटत नाही? मी स्वतः एक मुस्लिम आहे. बरं, बोला. मी साहेबांचं काम करतो. साहेबांनी जी कामं आमच्यासाठी केल्यात, कोंडव्यात दफनभूमी असेल किंवा ख्वाजा गरीब नवाज दवाखाना असेल, यांसारखे भाऊ मुस्लिमांच्या घरात आहेत. त्यांना घरातनं तुम्ही काही बोलून कुठलेही फतवे काढून किंवा काही करून तुम्ही काढू शकत नाही, कारण भाऊ हा त्यांच्या मनात वसलेला आहे आणि सर्वसामान्य जनतेच्या ते लोकांच्या घरात आहे. माझे नातेवाईक कोंडव्यात आहे. मी त्यांना विचारलं, म्हणलो आता हे सगळं चाललंय वातावरण आहे, भाऊंचं काय? तर म्हणतात आम्ही भाऊंची साथ सोडणार नाही. प्रत्येक वेळी दवाखाना असू द्या, कुठलंही त्यांना खास आर्थिक किंवा पर्सनल कुठलीही त्यांना गरज लागू द्या, भाऊ त्यांच्या एक फोनवर त्यांना हजर असतो. त्यामुळे भाऊंना मुस्लिमांचा कुठलाही फरक पडणार नाही मनसेवर असं वाटतं? मुस्लिम मतदारांचा कुठलाही फरक पडणार नाही, कारण आम्हाला माहितीये आम्ही स्थानिक पातळीवर मुस्लिम समाजासाठी काय केलं. एवढं मोठं कब्रस्तान, सगळे राष्ट्रवादीचे सगळे नगरसेवक होऊन गेले, परंतु त्यांनी आजपर्यंत त्या समाजासाठी कुठलीही एकही वास्तू उभी केली नाही. आज त्या ठिकाणी मुस्लिमांसाठी मोफत लग्नासाठी 2 हॉल उभे केले. त्यांचे मोफत त्या ठिकाणी केलेले. दवाखाना असेल, वेगवेगळे हॉस्पिटल असतील, उड्डाणपूल असेल, त्या भागामध्ये नगरसेवक म्हणून जे चांगलं काम करायला पाहिजे त्या ठिकाणी साईनाथ बाबर यांनी मनसेने त्या ठिकाणी केलेलं आहे. ही यांची भूमिका आहे. आपण यांच्याकडनं जाणून घेऊया, तुम्हाला काय वाटतं राज ठाकरेंची जी भूमिका आहे त्याच्याबद्दल तुमचं मत? माझा एक प्रश्न असा आहे, मला तर तुतारीसाठी म्हणजे शरद पवार साहेबांच्या गटासाठी, की जो उमेदवार त्यांनी दिलाय, उमेदवाराचं मतदान इथं आहे का हडपसर विधानसभेमध्ये? आहे का उमेदवार आहे? प्रशांत जगतापांचं मतदान हडपसर विधानसभा मतदारसंघात आहे. मतदारसंघातच त्याचं नाव असावं असं काही नसतं. मला सांगा, तुमच्या चंद्रकांत पाटलाचं मतदार इथं होतं का मतदानात? यांचं आत्ता टाकलेलं आहे. आमचा उमेदवार हा ग्रासरूटवरती काम करणारा उमेदवार आहे. आमचा उमेदवार नरसिंगराव याच्यात राहत होते आंध्रात, परंतु रामटेक मध्ये उभे राहत होते का नाही? 2 ठिकाणी खासदार होते. प्रशांतदादा जगताप यांनी पूर्ण पुण्यासाठी काम केलेलं आहे. प्रशांतदादा जगताप यांचा वार्ड नगरसेवकाचा हा SV नगरचा आहे. प्रशांतदादा जगताप हे वानवडीतले आहेत. यांचा असं आहे, प्रशांतदादा जगतापांनी हडपसर मध्ये महापौर काळात जो निधी दिला वैयक्तिक, ते त्यांनी जाहीर करावा. बोला काय किती निधी दिला त्यांनी? हे ज्या पद्धतीने म्हणतात की नाही का, तुम्ही म्हणताय की ते उमेदवार बाहेरचे आहेत, पण तुम्ही इथले स्थानिक असून तुम्ही काय या ठिकाणी केलेलं आहे? काय उभं केलं तुम्ही? फक्त काय केलं? आमच्या पाटलांनी भरपूर कामं केलेली, भरपूर नाही सांगायचं आता तर आमच्या लक्ष देत नाहीत, पण भरपूर कामं केली 5 वर्षात. तुम्हाला काय वाटतं? काही काम केलेलं नाही त्यांनी. इतक्या वर्ष सत्ता असताना अजिबात काही पाटीलचे आमदार कोणतंच काम केलं नाही. म्हणून आम्हाला मनसेला निवडून जर दिलं तर आम्ही पूर्णपणे 100% काम करू, एवढी आमची. आज या हडपसर मतदारसंघामध्ये वाहतुकीचा प्रश्न केवढा मोठा आहे. साधं सिंपल आहे. आज नाही का इतके वर्ष सुद्धा तुम्हाला पुलाचे प्रश्न त्यांना मांडताना, वाहतुकीचा प्रश्न मांडताना, आमच्या आमदाराला हडपसरचा वाहतुकीचा प्रश्न सोडवता आला नाही असं म्हणतात. सोडवलाय आमचे आमदार साहेब. आम्ही स्वतः सगळे भर पावसात 12-1 वाजेपर्यंत तिथे थांबून वाहतूक कोंडी आम्ही शेवाडी शिफ्ट केलेली आहे. कुठलाच आमदार रोडवर उभा राहून रात्री 12 वाजता करत नाही. हडपसरचा वाहतुकीचा प्रश्न सुटला का? बिलकुल नाही सुटला. मला या ठिकाणी आमदारांना, माननीय आमदारांना हा प्रश्न विचारायचा आहे. त्यांनी त्यांच्या घराच्या 500 फुटावरती पाणी नाहीये. 17.5 नळी मधले आमदारांच्या घराच्या 500 फुटावर पाणी नाही असं म्हणतात ते. त्यांचं ते अत्यंत खोटं आहे. आता कसं आहे, खोटं बोला पण रेटून बोला अशी त्यांची मानसिकता आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फार बोलू शकत नाही. मी आज तुम्हाला या आपल्या मीडियाच्या माध्यमातून दाखवू शकतो की आमदार साहेबांनी जो काय काम या मतदारसंघामध्ये केलंय हे तुम्ही दाखवू शकता. मग हे काय खोटं आहे का? काय खोटं आहे का? बघा तुमच्या समोर उभे आहेत, तुमच्या शेजारी उभे आहे. सर, मला एकच आमदारांना प्रश्न विचारायचा त्यांच्या, की ज्या वेळेस शिंदे गट फुटला त्यावेळेस विधानसभेच्या पाऱ्यावर तुम्हीच म्हटले खोके खोके खोके. मग तुम्हाला असं काय अडचण आली की तुम्ही दादांसोबत गेलात? आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांची साथ. हा मोठा प्रश्न आहे. तुम्ही जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा खोके गद्दार म्हणाला, पण तुम्हीच आता परत शरद पवारांना सोडून गेला. आम्हाला आमच्या
भागाचा विकास, राज्याचा विकास करायचा होता. त्यामुळे त्या विकास कामं होण्याच्या दृष्टीनं आम्ही महायुतीच्या सरकारबरोबर गेलेलो आहोत. त्यांना मला एक सांगायचं आहे, 3 दिवसाच्या अगोदर मोदींनी भर सभेमध्ये 70,000 कोटीचा घोटाळा केलेला म्हटल्यानंतर तिसऱ्या दिवशी अजितदादा पवार हे गद्दार झाले. पुराव्यासहित आम्ही हे करतो. त्यांचीच ईडी आहे, त्यांचं ते सगळे न्यायपालिका त्यांचीच आहे. सगळे खतपाणी तेथूनच चालतंय आणि त्याच्यामुळं याच्यावरती विश्वास नाही राहिला. काय म्हणते आमचं सरकार असं आहे, महिलांच्या तळागाळात जाऊन काम करणारे आहे. लाडकी बहीण योजना, 3 सिलेंडर, मुलींचं शिक्षण मोफत आणि कुठं जा लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करताय. खरं तर या संपूर्ण प्रचारात लाडकी बहीण योजना खूप गाजते, त्याच्यावर खूप मोठा प्रचार सुरू आहे. तुम्हाला काय वाटतं, लाडकी बहीण योजना म्हणून महिला मत देते? लाडकी बहीण योजना हे फक्त आमिष आहे, याच्यातनं कुठलंही महिलांनाही कळतंय, सगळ्यांना कळतंय की हे फक्त फसवणूक चाललेली आहे. आणि आता महिला नाही का म्हणतात, यांच्या भ्रष्टाचाराचा पैसा आम्ही घेतो, आम्हाला देता नाही. त्यामुळे हे चालणारच नाही. आता स्थानिक भागामध्ये फिरतोय तर इथल्या आमदारांना लोकांनीच 5 वर्ष बघितलं नाही. स्थानिक जे आमदार आहेत चेतन पाटील, त्यांना 5 वर्ष लोकांनी बघितलं, काळा गोरा बघितलं नाही. तुमचे आमदार लोकांना दिसत नाहीत असा त्यांचा आरोप आहे. 5 वर्षात कोण म्हणते दिसत नाही. रोज बघर आठवड्याला 1 दिवस प्रत्येक प्रभागामध्ये 1 दिवस ते असतात. कोण म्हणते दिसतात का आमदार? तुम्ही दिसतात? मला एक सांगा, कोरोना पिरियड मध्ये आमदार कुठे होते सांगा मला. कोरोना पिरियडवरती प्रशांत दादा जगताप दिवस रात्र काम करत होते. मी स्वतः त्यांच्या बरोबर काम केलं नाही. ते जे म्हणतात ना 1,500 त्यांनी मुद्दा काढला. महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये 3,000 रुपये, ज्यावेळेस आम्ही 3,000 देतो त्यावेळेस सरकारच्या तिजोऱ्या खाली होत होत्या. आणि 3,000 रुपये 3,000 रुपये द्यायला कसे तयार झाला? 1,500 देणाऱ्या महिलांना डोस दिला जातोय. मला एकच म्हणायचं की आता ह्या ताई म्हणाल्या, हे सर म्हणाले की सत्ता होती, लोकांची कामं करायची होती. मग आता जर सत्ता पलट झाली तर चेतन दादा पाटील इकडे येणार आहेत का आमच्याकडे? की तुम्हाला माहिती आहे चेतन तुम्हाला निवडून येणार. विधानसभा मतदारसंघातला हवा कोणाची हा कार्यक्रम. या ठिकाणी महाविकास आघाडीचे प्रशांत जगताप यांच्या विरोधात महायुतीचे चेतन तुपे आणि मनसेचे साईनाथ बाबर यांच्यात थेट लढत होणार आहे. निकाल काय लागेल येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. पुण्याहून अश्विनी जाधव केदारीसह मी किरण शिंदे, लोकमत.com.